नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ऑनलाईनच्या लेक्चर सिरीजमध्ये। आज आपण MPSCचे प्रश्नपत्रिकामधले उतारे सोडवणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर MPSCचा उतारा थोडासा हार्ड असतो, जड असतो, सोडवायला कठीण वाटतो, तर यावर थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करा, समजावून सांगा कसा सोडवायचा उतारा आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळून देता येतात उतार्यामध्ये। तर काहीच नाही अडचण, एकदम सोपे प्रश्न आहेत, काही विशेष नाही आहे। पण कसं आपल्या मनामध्ये एक भीती बसलेली, पहिली ही भीती काढून टाका, उतारा अवघड असतो। सगळ्यात पहिला मुद्दा, उतारा एकदम सोपा भाग आहे। विशेष म्हणजे काहीच मेहनत नाही आहे। जी मेहनत तुम्ही व्याकरणासाठी, शब्दार्थासाठी, जेवढी इतर मार्क मिळवण्यासाठी मेहनत घेतली ना, त्याच्या पटीमध्ये 1% मेहनत, 1%। फक्त एवढंच आहे, मनामध्ये क्लॅरिटी ठेवा की मला उतारा सोडवायचा आहे आणि मला सोडवता येणार आहे। उतार्यासारखं सोपं काही नाही, हक्काचे मार्क आहेत मित्रांनो। फक्त काय ना, उतार्यात काय करावं लागतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट, उतार्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, एक विचार मांडलेला असतो। म्हणजे लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे हे जर तुम्हाला समजलं, विषय संपला। म्हणजे लेखकाचं म्हणणं समजून घ्यायचं आहे तुम्हाला त्या उतार्यामध्ये, लेखकाला नेमकं काय सांगायचं। मग ते सांगण्यासाठी तो काय करतो, वेगवेगळे उदाहरणं देतो, एखादी गोष्ट सांगतो किंवा काहीतरी दृष्टांत देतो आणि त्यातून तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याला नेमकं काय म्हणायचं आहे। मग त्याला एकच गोष्ट वेगवेगळ्या गोष्टीने तो सांगून तुम्हाला तो उतारा तयार करून देतो किंवा तो पॅरेग्राफ तयार होतो। तर मला सांगायचं काय की हा पॅरेग्राफ किंवा उतारा सोडत असताना मनाची स्थिती ही ठेवा की मला उतारा येणार आहे, समजत आहे आणि मला त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत। हक्काचे मार्क आहेत, आपल्याला सोडायचे नाही आहेत, त्यामुळं वायाला जाऊ द्यायचे नाहीत। समजतंय? रेडी आहेत तुम्ही? सगळे तयार आहात? एकदम बघा, एकदम सोपा पहिला उतारा घेऊ आपण 2017चा। आता 2017 डिपार्टमेंटल PSI मध्ये आलेला उतारा आहे। म्हणजे तुम्ही गट ब गट क या परीक्षेतही तुम्ही हे उतारे आरामात सोडू शकता। सर्व परीक्षेला आयोगाचा उतारा आहे, असं नाही की ज्ञानेश्वर सरने तयार केला आणि तो तुम्हाला सोपा करून सांगितला, अजिबात नाही। आयोगाचा आलेला 2017चा डिपार्टमेंटल PSIचा, नंतर आपण 2021चा पण घेऊ। 2017ला डिपार्टमेंटल PSIचा जो बदललेलं स्वरूप आहे अभ्यासक्रमाचं, त्याच्यानुसार म्हणजे साहजिकच आहे त्यामध्ये काठीण्य पातळी वेगळी असणार आहे पाठीमागच्या पेपरपेक्षा। मग आपण हार्ड उतारा वाटेल किंवा सोपा वाटेल यापेक्षा काय आयोगानं कसा दिलाय तो पाहू, तो सोडू। आता पहिली स्टेप, उतारा सोडत असताना तुम्हाला उतार्यामध्ये करायचं काय, उतार्यामध्ये सुरुवात काय, आधी उतारा वाचायचा का आधी प्रश्न सोडवायचे का आधी प्रश्न वाचायचे। आता पहिले मुद्दा लक्षात घ्या, आधी प्रश्न वाचायचा आहे। प्रश्न वाचा, पहिले प्रश्न वाचा। आता प्रश्न वाचल्यानंतर काय करायचं आहे, स्टेप 2, प्रश्न वाचताना प्रश्नामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे प्रश्न विचारताना लांबलचक प्रश्न असणार आहे पण एवढा प्रश्न लक्षात राहणं पॉसिबल नाही। मग त्यातले जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आहेत, कशावर प्रश्न आलाय ते कळायला पाहिजे। मग त्यातले 2-3 शब्द तुम्हाला उचलायचे आहेत। म्हणजे प्रश्नातील कीवर्ड्स किंवा महत्त्वाचे शब्द, प्रश्नातील महत्त्वाचे शब्द लिहा। मग प्रश्नातील महत्त्वाचे शब्द लिहून बाजूला काढायचे, हे 2-3 शब्द बाजूला काढायचे, जेणेकरून काय होईल, आपल्याला प्रश्न काय होता किंवा कशावर होता हे लक्षात राहायला सोपं जाईल, एक नोट करायला सोपं जाईल। पहिला प्रश्न वाचायचा आहे, पॅरेग्राफ आधी वाचायचा नाही, आधी प्रश्न वाचायचा, प्रश्नामध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लिहून बाजूला काढायचे। इथपर्यंत क्लिअर? ही सोपी प्रक्रिया आहे। त्यानंतर उतारे कसे असणार आहेत, उतारे 2 पद्धतीचे असतात। एक एकदम वस्तुनिष्ठ म्हणजे सरळ माहितीपर उतारे असतात आणि काही उतारे अर्थावर केंद्रित असतात। म्हणजे उतार्यातून तुम्हाला अर्थ व्यक्त केलेला असतो, काहीतरी सांगितलेलं असतं, ते तुम्हाला आकलन झालं पाहिजे। ते एकदा समजलं की तुमचं उतार्याचं उत्तर सुद्धा मिळून जातं। त्यानंतर तुम्हाला उतारा कसा आहे हे लक्षात घेण्यासाठी वस्तुनिष्ठ की अर्थनिष्ठ म्हणजे अर्थावर आधारित, मग उतारा नेमका वस्तुनिष्ठ आहे का अर्थावर आधारित आहे, थोडासा याचा विचार करायचा आहे। म्हणजे उतारा वाचताना आणि प्रश्न वाचताना तुम्हाला हे दोन्ही गोष्टी समजणार आहेत। म्हणजे आधी प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न वाचताना तुम्हाला प्रश्नातले महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत। त्यानंतर वस्तुनिष्ठ उतारा आहे की अर्थनिष्ठ आहे किंवा अर्थावर आधारित आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, ते वाचताना लक्षात येईल। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तुम्हाला शीर्षक, शीर्षक काय असतं माहिती, शीर्षक विचारलं जातं। शीर्षक म्हणजे त्या उतार्यावर आधारित तुम्हाला त्याचं एक नाव काय ठेवता येईल त्या उतार्याला किंवा काय नाव देता येईल, तर पर्याय दिलेलेच असतात त्यांनी। मग संपूर्ण उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लेखकाचं काय म्हणणं हे लक्षात आल्यावर उतार्याचं नेमकं शीर्षक काय होतं हे लक्षात यायला सोपं जातं। ठीक आहे, चला आपण आता उतार्याकडे जाऊ। उतारा सुरुवातीचा 2017चा आहे, लक्षात घ्या। प्रश्न क्रमांक 14 ते 18 तुम्ही चेक करू शकता प्रश्नपत्रिकेमध्ये 2017 डिपार्टमेंटल PSI, लक्षात ठेवा।
डिपार्टमेंटल PSI पेपर 2017चा पेपर आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 14 आणि 18 उतार्या होते. मग आता याच्यामध्ये किती प्रश्न उतार्यावर आले? 5. बरोबर आहे. तर पहा, भाषावर आधारित उतारा दिलाय. मग उतारा आधी वाचायचा का आधी प्रश्न वाचायचे? आपण सुरुवात काय करतो? उतार्याकडे सुरुवात करतो. उतार्याकडे जायचं नाही आपल्याला, आधी प्रश्न पाहिजेत. मग चला आपण प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न सुरुवातीला काय आहे बघा, मौखिक साहित्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो? आता याच्यामध्ये तुम्हाला काय बघा, मौखिक साहित्य हा एक शब्द महत्त्वाचा आहे. मौखिक साहित्य आणि गोष्टीचा आधार. मौखिक साहित्याला गोष्टीचा आधार हे 3 शब्द तुम्हाला लिहून बाजूला काढायचे. माझ्यासोबत तुम्ही नोट डाऊन करू शकता. मौखिक साहित्याला गोष्टीचा आधार, बरोबर. हे 2 शब्द आणि हा 1 शब्द, हे 3 शब्द आपल्याला आवश्यक आहेत याच्यामध्ये. क्लिअर? त्यानंतर साहित्याच्या लिखित भाषेत गद्याचा विकास कशामुळे होतो? बघा, लिखित भाषेत गद्याचा विकास, लिखित भाषेत गद्याचा विकास हे शब्द महत्त्वाचे झाले. याच्यावर प्रश्न आहे, लिखित भाषेत गद्याचा विकास. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे की महत्त्वाचं काय आहे त्याच्यात. आता मी सांगतोय म्हणून तेच महत्त्वाचं आहे का? तुम्ही विचार करणं गरजेचं. साहित्याच्या लिखित भाषेत गद्याचा विकास कशामुळे होत गेला एवढं वाचण्यापेक्षा आवश्यक काय, एवढे 3 शब्द, लिखित भाषेत गद्याचा विकास, एवढं. मग कशामुळे होत गेला ते तुम्हाला उत्तर सापडणार आहे. त्यानंतर लेखनात कशाची खास शक्ती असते असं लेखकाचं मत आहे. लेखनात कशाची खास शक्ती? खास शक्ती आहे ना, लेखनात आणि खास शक्ती. ठीक आहे, लेखनात खास शक्ती. ठीक आहे. त्यानंतर लिखित साहित्याच्या भाषिक शैलीचे स्वरूप कसे आहे? बघा, भाषिक शैलीचे स्वरूप विचारलं बरं. लिखित साहित्यामधलं भाषिक शैलीचं स्वरूप लक्षात ठेवा. इथं लिखित म्हणलंय, मौखिक नाही म्हणलं. मग मौखिक आहे का लिखित आहे? टायमाला घोटाळा करेल. लिखित हा एक शब्द महत्त्वाचा आणि भाषिक शैलीचं स्वरूप. ठीक आहे, लिखित भाषिक शैलीचं स्वरूप. पुढच्या प्रश्नामध्ये पहा, भाषा मुळात काय केली जाते? खालील पर्यायामधून अचूक पर्याय निवडा. भाषा मुळात काय केली जाते? मग भाषा मुळात काय, हे 3 शब्द. भाषा मुळात काय. आता हे तुम्ही नोट डाऊन का करायचं आहे? कारण आपल्याला टायमाला परत खालीवर वाचायला वेळ नाही भेटणार. मग तुम्हाला त्यासाठी नोट करून ठेवायचे. आणि हे तुम्हाला लई नाही, एक मिनटं खूप झाला, पटपट वाचायचं आणि कव्हर करा. लई 2 मिनटं. ठीक आहे, कारण आपल्याला हे हक्काचे मार्क सोडून तर देऊन जमणार नाही आणि मग हे पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात. आता तुम्ही प्रश्न लिहून घेतले शॉर्टकटमध्ये, कीवर्ड्स लिहिले, महत्त्वाचे मुद्दे लिहिले. आता आपण उतार्याकडे जाऊ. आता प्रश्न वाचताना तुम्हाला एक लक्षात आलंय, साहित्यावरचा उतारा आहे ना, साहित्यावरचा उतारा आहे. मग याच्यात लिखित साहित्य का मौखिक साहित्य या दोन्ही गोष्टींचा उतारा आहे. पाहू आपण आता. याच्यामध्ये भाषा ही मुळात बोलली जाते. मग आता भाषा मुळात काय केली जाते असा शेवटचा प्रश्न होता बघा. भाषा मुळात काय? मग भाषा मुळात शब्द आला ना बघा. भाषा शब्द आला, मुळात शब्द आला. तुमचं कीवर्ड्स काम करतं की नाही पहा. भाषा मुळात काय केली जाते? भाषा मुळात बोलली जाते. मग तुमचं उत्तर बोलली जाते आहे. बघायचं तुम्हाला प्रश्नपत्रिकेत. प्रश्नाकडे जा. प्रश्नामध्ये सगळ्यात शेवटचा प्रश्न बघा. आता कसं झालंय, तुम्हाला सवय काय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर वर सापडन, त्याने उलटं केलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला दिलं. बघा, भाषा मुळात काय केली जाते? भाषा मुळात काय केली जाते? बोलली जाते. उत्तर नंबर 4 आहे का नाही? मग इतकं सोपं आहे ते. पण गंमत काय, आपण गडबडतोय. आपण स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करून ठेवलाय. उतारा मला येणार नाही. अरे येणारच आहे, उतार्यासारखं सोपं काहीच नाही. पण गंमत काय आहे की आपण स्वतःलाच कमजोर करून ठेवलं उतार्याच्या बाबतीत. उतारा सोपा आहे, फक्त वाचा. हा, उतार्यामध्ये जर तुम्हाला परफेक्शन मिळवायचं तर एकच उपाय काय? प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. रोज 1-2 उतारे तरी सोडवले पाहिजे. त्यांनी काय होतं की तुमची आकलन क्षमता जास्त काम करते. आले लक्षात? म्हणून उतार्याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. तुम्ही म्हणले टायमाला मी उतारा सोडीन, तर तुमचा उतारा सुटेल पण वेळ जाईल. मग वेळ जर जाऊ द्यायचा नसेल तर रोज थोडासा वेळ देणं गरजेचं आहे, कारण परीक्षेतला वेळ वाचायचा. पुढे पहा, पहिल्या एका ओळीमध्ये तुमचं उत्तर निघालं. पुढे काय म्हणताय? आणि लिखित म्हणजे लिपिबद्ध भाषा ही दुय्यम स्वरूपाची असते. हे तत्व कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा विचार करताना नेहमी लक्षात ठेवावे लागते. बोल भाषा प्रधान आणि लिखित भाषा गौण असणे मानवी समाजाच्या इतिहासावरून लक्षात येते. कारण लिप्यांचा शोध 3-4 हजार वर्षापलीकडे जात नाही. आजही 100% निरक्षर असलेले अनेक समाज पृथ्वीवर अस्तित्वात असून त्यांच्या बोलभाषा अत्यंत प्रभावी इतर कोणत्याही प्रगत समाजाच्या भाषा इतक्याच सक्षम आहेत. हिंदुस्थानातही 50% लोक भाषा फक्त बोलतात, लिहित नाहीत. लिखित भाषेचे हे गौण स्वरूप मान्य केल्यावर लेखन प्रक्रियेचे काही गुणधर्म लक्षात घ्यावे लागतात. हे बोल भाषेहून केवळ पद्धतीने नव्हे तर प्रकारानेही स्वतंत्र ठरतात. आता इथपर्यंत
तुम्हाला लिखित भाषेचं स्वरूप असं काहीतरी विचारलंय बघा पुढं प्रश्नामध्ये. लिखित भाषेचं स्वरूप आहे का बघा. तुम्हाला असा एक प्रश्न कीवर्ड लिहिलेला आहे का बघा, लिखित भाषेचं स्वरूप. पहा लवकर. आता लिखित भाषेचं स्वरूप प्रश्न आहे का बघा. इथं मौखिक साहित्याला गोष्टीचा आधार, त्यानंतर काय लिखित भाषेचा गद्याचा विकास, आणि मुद्दा काय होता लेखनात कशाची खास शक्ती असते. त्याच्यानंतर लिखित साहित्य भाषिक शैलीचे स्वरूप विचारले. लिखित भाषेचं नाही, काय लिहिलंय लिखित भाषिक शैलीचे. आता भाषिक शैलीचे हा शब्द आलेला नाही, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत फक्त वाचायलाच लावलंय. त्यांनी अख्ख्या उताराच्या पहिल्या चरणामध्ये फक्त पहिल्याच ओळीमध्ये तुम्हाला उत्तर दिले, दुसरीकडे उत्तर दिले नाही. पुढे काय पहा, मेंदूला जाणवणारे संबोधन भाषिक प्रक्रियेत व्यक्त होताना लेखन प्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अधिक आंतरिक अर्थाच्या गाभ्याशी अधिक संलग्न राहून सूक्ष्मतर शैलीचे प्रकट करीत राहते. आता बघा, गाभ्याशी अधिक संलग्न राहून सूक्ष्मतर शैलीचे प्रकट करीत असतात. त्यानंतर त्यामुळे आपण भाषण आणि लेखन यांच्यातला फरक केवळ बोलणे आणि लिहिणे या सामान्य क्रिया इतकाच वरवरचा राहत नाही. लेखनात संवेदनशीलता प्रकर्षाने उमटवण्याची खास शक्ती असते. बघा आता इथं शक्तीचा विषय आला. शक्ती, खास शक्ती शब्द आला बघा. खास शक्ती कशात असते. मग आता लेखनामध्ये खास शक्ती कोणती असते, संवेदनशीलता प्रकर्षाने उमटवण्याची खास शक्ती असते. म्हणजे आता हा प्रश्न तुमचा कुठे पहा, हा जो प्रश्न सुटलाय त्याला टिक करायचे, म्हणजे तुम्हाला मागे कोणता राहिला हे लक्षात येईल. हा झाला. आता याच्यामध्ये बघा, लेखनात कशाची खास शक्ती असते, संवेदनशीलता प्रकर्षाने उमटवण्याची शैली असते. उत्तर नंबर किती, 2. पहा आता 18वा सुटला. आता मागे जो परत इथं आलो होतो आपण. साहित्याला आवश्यक अशा संवादी वृत्तीचे थेट लिपीकरण लेखन प्रक्रियेच्या अशा शक्तीमुळे सुकर होते. स्वगतपरता हा लेखन प्रक्रियेचा पाया असतो. केवळ बोलण्याला दुसऱ्याशी संवाद करण्याचा, संदेश वहनाचा पाया असतो. विशेषतः साहित्य ही कला आत्मनिष्ठ होऊ लागल्यापासून लिखित भाषेचे स्वरूप स्वतःचे तर्कशास्त्र साहित्याच्या परंपरेत स्पष्ट होत आले आहे. साहित्याचे मौखिक स्वरूप पण शैलीचं विचारले ना, साहित्याचे मौखिक आणि लिखित असे विभाजन केले तरी मौखिक साहित्याची भाषिक शैली, आता बघा साहित्याची, आता इथं मौखिक साहित्याची म्हणलंय, मौखिक साहित्याची भाषिक शैली शब्द आला, अधिक संवेदनपर असते, अधिक समूहनिष्ठ असते. आता मौखिक विचारलं का आपल्याला लिखित विचारलं, मी मगाशीच म्हणलो तुम्हाला लिखित साहित्याची भाषिक शैली, हे बघा हे शब्द आले मगाचे. लिखित साहित्याची भाषिक शैली अधिक आत्मपर, अधिक संवेदनशील असते. हे तुमचं उत्तर आहे. इथं पहा, लिखित साहित्याची भाषिक शैली अधिक आत्मपर आणि अधिक संवेदनशील असते. तुम्ही आता पर्याय जाऊ शकता. पहा कुठे गेलं ते, प्रश्न क्रमांक 17. लिखित शब्द महत्वाचा. लिखित साहित्याच्या भाषिक शैलीचे स्वरूप कसे आहे, तर ते कसे आहे, अधिक आत्मपर आणि अधिक संवेदनशील आहे. उत्तर नंबर 3 आले लक्षात तुमच्या. त्यानंतर पहा पाठीमागे जाऊ आपण परत. इथपर्यंत झालं आपलं. आता पुढे, लिखित भाषा हे बोलण्याचे केवळ दृश्य स्वरूप नसून तिच्यात शैलीचेही गुण बदलतात. ह्यामुळे साहित्याच्या लिखित भाषेत गद्याचा विकास, बघा लिखित भाषेत गद्याचा विकास प्राय लेखन प्राधान्यामुळे होत गेला. आलं, लिखित भाषेत गद्याचा विकास कशामुळे होत गेला, हा प्रश्न आहे बघा तुमचा. पहा, गद्याचा विकास लिखित भाषेत कशामुळे होत गेला, प्राय लेखन प्राधान्यामुळे. उत्तर नंबर 3. इतकं सोपं आहे, पण तुम्ही तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. पहा त्यानंतर काय म्हणते पुढे, बोललेले हवेत चटकन विरते, त्यामुळे बोल भाषेतील साहित्यकृतीतील काही नादमय प्रयुक्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बघा, बोल भाषेतील साहित्यकृतीला काही नादमय प्रयुक्त्यांचा आधार घ्यावा लागतो. कशाचा आधार घ्यावा लागतो असा प्रश्न विचारलेला. पहा पुढे पाहू आपण. मौखिक साहित्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. आता मौखिक साहित्याला, मौखिक म्हणजे बोलण्याची भाषा आणि लिखित म्हणजे लिहिण्याची भाषा. आता इथं थोडासा शब्द चेंज झाला, तुम्हाला हे समजलं पाहिजे एवढं की हा चेंज झालेला आहे. काय, त्यामुळे बोल भाषा म्हणजे काय, मौखिक भाषा. बोल भाषेतील साहित्यकृतीला काही नादमय प्रयुक्त्यांचा काय घ्यावा लागतो, आधार. ते म्हणले कशाचा आधार घ्यावा लागतो, बोल भाषेला म्हणजेच काय, मौखिक भाषेला. मग इथं नादमय प्रयुक्त असं पर्याय आहे का, आपण चेक करू. पहा, युक्त्या प्रयुक्त्यांचा, काही नादमन प्रयुक्त्याचा. आता इथं नादमय प्रयुक्त्यांचा, युक्त प्रयुक्त्या म्हणलं का ते नाही, इथं उत्तर काय पाहिजे, काही नादमय प्रयुक्त्यांचा. संपला विषय. 14 सुटला, त्यानंतर तुमचा 15 सुटला, त्यानंतर 16 पण झाला, 17 झाला,
आणि तुमचा 18 पण झाला. इतकं सोपं आहे. पण बघा आता हे तुम्हाला मी समजून सांगतोय म्हणून थोडंसं स्पीड कमी. मला जर सोडवायचं असतं तर मी याला लवकर कव्हर केलं असतं, तुम्ही लवकर कव्हर केलं असतं एकट्याला सोडवायचं म्हणल्यानंतर. पण हे तुम्हाला समजून सांगायचं म्हणून थोडंसं मागे जा पुढे जा, हे मागे जा पुढे जा हे सांगावं लागते. पण एकदा लिहून घेतल्यानंतर तुमच्या समोर ते 5-10 मुद्दे असणार आहेत. पटपट पटपट तुम्ही ते मुद्दे तिथं कम्पेअर करून किंवा चेक करून लगेच उत्तर काढू शकता, वेळ लागत नाही. ठीक आहे. पहिला मी तुम्हाला 2017चा उतारा दाखवला. आता 2021चा उतारा लगेच आपण पुढे कंटिन्यू करू. म्हणजे काय होईल, तुम्हाला आणखी थोडंसं प्रॅक्टिस होईल. पहा, उतारा वाचून प्रश्न क्रमांक 16 ते 20 यांची योग्य उत्तरे द्या. आता 2021चा पेपर आहे, हा डिपार्टमेंटल PS आहे तोच. अनेक वर्षापूर्वी आता या ठिकाणी तुम्ही सुरू केलं की लगेच उतारा वाचायला सुरू करा, जसं माझ्यासारखं केलं. आता उतारा वाचायचं का आपल्याला नाही, पहिली सुरुवात काय आपली प्रश्न. आपण प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न काय, मासिकातील गोष्ट कशाबद्दलची आहे. मग मासिकातील गोष्ट महत्वाचा मुद्दा नोट करायचा, केला नोट. त्यानंतर दुसरा प्रश्न काय, भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या. बरोबर आहे. आता याच्यामध्ये कोणते शब्द महत्वाचे आहेत, भूगोल, नकाशा आणि संकल्पना. बरोबर आहे. आता याचं कारण सांगायचं, भूगोल नकाशा यांच्या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या. कारण काय, मग इथं भूगोल नकाशा संकल्पना हे 3 शब्द महत्त्वाचे आले. त्यानंतर भूगोलाबद्दलची जाणीव आणि माणसाचा सांस्कृतिक विकास. आता सांस्कृतिक विकास आणि भूगोलाबद्दलची जाणीव परस्पर संबंधित आहेत. कारण आहे ना, जाणीव आणि विकास यांचा काय संबंध आहे. भूगोलाचा विकास, भूगोलाची बद्दलची जाणीव आणि माणसाचा सांस्कृतिक विकास यांच्या परस्पर संबंधित आहेत. याचं कारण सांगायचं आहे. मग इथं तुम्हाला हे 2 शब्द महत्त्वाचे आहे. नेक्स्ट, जागतिक राजकारणावर भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झाला. बघा, जागतिक राजकारण आणि भूगोल ज्ञानाचा परिणाम इथं लक्षात ठेवायचं आहे. जागतिक राजकारण आणि भूगोल ज्ञानाचा परिणाम. बरोबर. आणि शेवटचा, या उतार्यासाठी कोणतं शीर्षक म्हणजे कोणतं हेडलाईन तुम्हाला देता येईल हे तुम्हाला विचारलं. आता इथं शीर्षकावरचा पण प्रश्न आहे. चला आता आपण पॅराग्राफकडे जाऊ किंवा उतार्याकडे जाऊ. चला सुरुवात करूया. उतारा थोडासा मोठा आहे. अनेक वर्षापूर्वी चांदोबा मासिकात एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती. त्यांनी विचारलंय गोष्ट मासिकात कोणती गोष्ट आहे, कोणत्या मासिकात नाही विचारलं, गडबडी होण्याची शक्यता आहे. मग मासिकात एक गोष्ट प्रसिद्ध झाली. आता कोणती गोष्ट झाली होती ते पाहायचंय. मनोहर नावाचा साहसी आणि सत्प्रवृत्त राजा असतो. तो राजा आपल्या राज्यातील दर्यावर्दी लोकांना एक आव्हान देतो. समुद्राची सीमा नक्की कुठे संपते हे त्यांनी शोधायचे असते. त्याचप्रमाणे किनारा सोडल्यापासून लागलेल्या भूप्रदेशाच्या आणि समुद्री सीमांचे नकाशेही त्यांना बनवायचे आहेत. असे आदेश त्यांना दिलेले आहेत. बघा, कशाचे आदेश दिले, समुद्री सीमांचे नकाशे बनवण्याचे त्याने आदेश दिलेले आहेत. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही नकाशा संदर्भाची गोष्ट आहे. मग आता पहा, मग उत्तर तुमचं इथंच निघतंय. तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रश्न काय होता बघा, मासिकातील गोष्ट कशा संदर्भात आहे. मनोहर राजाची साहसी वृत्तीबद्दलची का, नाही. दर्यावर्ती जीवनातील आव्हाने आहे का, नाही. भारतातील नकाशांचा आरंभ. म्हणजे इथं उत्तर तुमचं लगेच कळून जाते की नकाशा बद्दलची गोष्ट आहे. ठीक आहे. भारतातले नकाशे तेव्हा सुरू झाले. तुम्ही तरी पण आता कंटिन्यू केलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढे वाचू आपण. मला एवढंच म्हणायचं आहे, उतारा 3दा वाचण्यापेक्षा उतारा एकदाच वाचायचा आहे. प्रश्न एकदा वाचला, उतारा एकदा वाचला, विषय संपला. 3-3 वेळेस नाही वाचायचं, कारण एकच प्रश्न 10 वेळेस परत खालीवर करत बसतो आपण. एकदाच पाहिजे. आता नकाशे बनवायचं त्यांना काय दिले ते आदेश. मग ते दर्यावरती दीर्घकाळ प्रवास करू शकणारे एक दणकट जहाज बांधतात आणि समुद्रात उतरतात. परंतु काही दिवसांनी ते जहाज एका वादळात सापडतं, फुटतं आणि वाहत ते एका पर्वतावर जाऊन पडते. त्या पर्वताचे नाव असते श्रीकुंज. पर्वताचं नाव आहे. महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तुम्ही वाचता ते कव्हर करू शकता. त्या वादळात वाचलेले दर्यावर्दी त्या पर्वतावर कशी तरी गुजराण करू लागतात. बरेच दिवस जहाज परत आले नाही, म्हणून राजा मनोहर दर्यावर्दीच्या शोधात दुसरे जहाज पाठवतो. त्या खलाशांना प्रवास करता करता वाटेत तो श्रीकुंज पर्वत लागतो. संकटातून वाचलेले ते दर्यावर्दी आणि त्यांच्या शोधात आलेले खलाशी त्यांच्या प्रवासाचे नकाशे बनवितात. बघा, आता त्यांच्या प्रवासाचे काय बनवतात ते नकाशे बनवतात. भारतात बनलेले ते पहिले नकाशे. मग ही सत्यकथा असल्याचे सांगितले जाते. आलं का कथा, म्हणजे शेवटी तिथंच आहे, गोष्ट आहे ती तशी ती असेलही. परंतु अवघ्या जगाचा या पृथ्वीचा अधिकृत नकाशा, समुद्री मार्ग, पर्वत, वाळवंटे, जंगले, नद्या हा सर्व भूगोल
आकलन व्हायला हजारो वर्षे लागली. बघा आपण मगाशी बघितलं बघा, हजारो वर्षे लागली, शेकडो वर्ष लागली. मग ही का लागली? या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळापर्यंत आपल्या पृथ्वीच्या सीमा आणि आपल्या ग्रहावरील भूप्रदेशाचे भौगोलिक आकलन माणसाला झाले नव्हते. बघा आपल्या ग्रहावरील भूप्रदेशाचे भौगोलिक आकलन माणसाला झाले नव्हते. भूगोल आणि नकाशा संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत गेल्या आहेत. हा मुद्दा मगाशी आपला आला होता. आलता का नाही? काय आलता बघा, मुद्द्याकडे जाऊ आपण परत, तुमच्या लक्षात नसेल तर. भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या. कारण पृथ्वीचं क्षेत्रफळ अफाट आहे नाही. एकेका भौगोलिक घटकाच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्याने आकलन वाढत गेले. आकलन शब्द मगाशी इथे झाला बघा, आकलनाचा संबंध आहे. म्हणजे एकेका भौगोलिक घटकाचा माहितीसोबत, म्हणजे माहिती तर पाहिजेत आणि त्या टप्प्याटप्प्याने आकलन वाढत गेले. एकदम आपल्याला समजलं नाही, वेळ गेला खूप. मग सर्वांना महत्त्व कळेपर्यंत अनेक पिढ्या गेल्या. प्रचंड माहिती गोळा करण्यास हजारो वर्षे लागली, असा अर्थ निघत नाही. ते काय म्हणले? भूगोल नकाशा या संकल्पना शेकडो वर्षे विकसित होत होत्या. कारण टप्प्याटप्प्याने हा आकलन होत होतं आणि भौगोलिक घटकाची माहिती आपल्याला मिळत होती. मग भौगोलिक घटकाच्या माहितीसोबतच आपल्याला टप्प्याटप्प्याने आकलन होत गेलं की नकाशे कसे आहेत. म्हणून याला आपल्याला शेकडो वर्ष लागली. उत्तर नंबर किती? 2. आता तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागते, अर्थ काय आहे त्याचा निघतो हे पण कळलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणणार ते शाळेतल्यासारखा नकाशा म्हणजे पर्यायच सापडत का काय, असं नाही होणार. पुढे पाहता असे म्हणता येईल की भूगोलाचे नकाशांचे भान होतच. आता तुम्हाला एक गोष्ट कळली का? आता हे जे उतार आहे हा कसा चाललाय? आधी नकाशाची कथा सांगितली, नकाशा कशी सुरू झाले, म्हणजे नकाशाचा आरंभ, भारताच्या नकाशाचा आरंभ कसा झाला त्याची एक सत्यकथा सांगितली. त्यानंतर ह्या नकाशाचं आकलन व्हायला किती वेळ गेला, कशामुळे गेला, काय काय घडलं ते सांगितलं. आता याचा परिणाम जो आहे तो पुढे सांगितला. असं म्हणता येईल की भूगोलाचे नकाशाचे भान होतच माणसाची सांस्कृतिक उत्क्रांती होत गेली. बघा आता भूगोलाचे नकाशाचे काय भान होतच माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांती होत गेली. भूगोलाच्या ज्ञानाशिवाय साम्राज्यशाही प्रस्थापित झाली नसती. म्हणजे भूगोलाच्या ज्ञानामुळे काय झालं हे तुमच्या लक्षात येते. काय झालं? भूगोलाच्या ज्ञानाशिवाय साम्राज्यशाही प्रस्थापित झाली नसती. म्हणजे साम्राज्यशाही कशामुळे झाली? भूगोलाच्या ज्ञानामुळे साम्राज्य निर्माण झाले. वसाहती स्थापन केल्या गेल्या नसत्या. म्हणजे वसाहती पण स्थापन कशामुळे झाल्या? नकाशामुळे झाल्या. भांडवलशाही विकसित झाली नसती. भांडवलशाही पण कशामुळे विकसित झाली? मग नकाशामुळे. विविध भाषा, चालीरीती, रूढी, जीवनशैली समजल्या नसत्या. म्हणजे लोकांच्या विविध भाषा, विविध चाली, रूढी, जीवनशैली माणसाला समजायला लागल्या ह्या नकाशाच्या शोधामुळं. खरं म्हणजे आज आपण राष्ट्र म्हणून या भूप्रदेशांना ओळखतो, तो राष्ट्रवादही जन्माला आला नसता. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या जर फक्त कोण नसतं? नकाशे नसते तर. म्हणजे माणसाची प्रगती, उत्क्रांती ही कशावर डिपेंड आहे? नकाशामुळे डिपेंड आहे. म्हणजे माणसाला नकाशाचा शोध लागल्यामुळं या भूगोलाच्या ज्ञानाशिवाय, म्हणजे भूगोलाचं ज्ञान झालं माणसाला नकाशामुळं, आणि या भूगोलाच्या ज्ञानाशिवाय साम्राज्यशाही असू द्या किंवा तुमच्या वसाहती असू द्या, भांडवलशाही असू द्या, चालीरूढी असू द्या, जीवनशैली असू द्या किंवा राष्ट्रनिर्मितीची संकल्पना ह्या फक्त कशामुळे निर्माण झाल्या? भूगोलाच्या ज्ञानामुळे. आणि भूगोलाच्या ज्ञानाचा विषय प्रश्नपत्रिकेत आलाय. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. हे झाला विषय, पहिला प्रश्न संपलाय. भूगोल आणि संकल्पना हे पण झालं. भूगोलाबद्दलची जाणीव आणि माणसाचा सांस्कृतिक विकास परस्पर संबंध आहे. आता हे तुम्हाला वाचताना लक्षात आलंय. भौगोलिक ज्ञानाचा आधार भूप्रदेशावर वर्चस्व मिळवताना मिळाला. आणि भौगोलिक ज्ञानामुळे काय काय घडलं? भौगोलिक ज्ञान आताच आपण शिकलो. भौगोलिक ज्ञानाचा आधार घेऊन माणसाने काय केलं? भौगोलिक ज्ञानाचा आधार घेऊन भूप्रदेशावर वर्चस्व मिळवताना मिळाला, म्हणजे आधार घेतला. लोकांना नकाशे माहीत झाले म्हणून लोकांना भूप्रदेशाची माहिती झाली आणि म्हणून त्याच्यावरती वर्चस्व मिळवण्यासाठी लोक अग्रेसर झाले. पुढं काय झाले? भौगोलिक ज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा आपल्याला सुखसोयींसाठी अधिकाधिक वापर होऊ लागला. बरोबर आहे? म्हणजे दोन्हींचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे. म्हणून हा संबंध आहे, कारण आहे. बघा, भूगोलाबद्दलची जाणीव आणि माणसांचा सांस्कृतिक विकास, उत्क्रांती मागाशी बघितली आपण, माणसाची उत्क्रांती आणि भूगोलाबद्दलची जाणीव यांचा परस्पर संबंध आहे. कारण भूगोलाच्या ज्ञानाचा आधार घेऊन भूप्रदेशावर वर्चस्व मिळवता आले. दुसरं, भौगोलिक ज्ञानामुळं नैसर्गिक संपत्तीचा आपल्याला सुखसोयींसाठी अधिक वापर होऊ लागला. म्हणजे दोन्ही पण होणार. इथं काय? अ आणि ब. उत्तर नंबर 3. पुढे काय आहे इथपर्यंत क्लिअर? आता त्या राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आजचे राजकारण घडले. आता राजकारणाचा विषय आला. मग अशी आपण राजकारणाचा काय परिणाम झाला ते सांगितलं. युनोमधले 250 देश, युनो है ना, युनोमधले 250 देश त्या भूगोल ज्ञानावरच आपल्या सार्वभौमत्वाच्या सीमा निश्चित करीत असतात. आत्ताच आपण जे प्रश्नाचं उत्तर घेतलं ते याच्यात
तुम्हाला निघतंय. भूगोल ज्ञानावरच आपल्या सार्वभौमत्वाच्या सीमा निश्चित करीत असतात. म्हणजे प्रत्येकजण आपापली सीमा निश्चित करतोय, त्याबद्दल वाद घालीत असतात. म्हणजे ही माझी सीमा, ही आमची सीमा, इथपर्यंत आमचा देश आहे, इथपर्यंत आमच्या भूप्रदेश आहे, यावर वाद घालत असतात. सर्व युद्ध महायुद्ध झाली आहेत ती त्या सीमा ठरवण्यासाठीच झाली. आणि कारगिलमधील गवताचे पातेही न उगवणारा 16,000 फूट उंच असलेला बर्फाळ प्रदेश असो वा इस्रायल अरब देशांना जोडणारे विशाल निर्मनुष्य वाळवंट असो, अंटार्क्टिकाच्या अथांग बर्फाळ प्रदेशात भारत, अमेरिका, रशिया आदी देशांचे फडकणारे झेंडे असोत वा विविध सामुद्री आखातामध्ये सापडणाऱ्या खनिज तेलांच्या विहिरी असोत. बघा, खनिज तेलाच्या विहिरी, मालकी हक्क सांगण्यासाठी भूगोलाचे नकाशाचे ज्ञान हवेच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघा, आपलं सार्वभौमत्व, आपल्या देशाच्या सीमा, राष्ट्राची निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टीसाठी नकाशाचं ज्ञान हवं. आणि खनिज संपत्ती, आत्ताच आपण बघितलं, खनिज संपत्तीचं ज्ञान म्हणजे मिळवण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला नकाशाचं ज्ञान म्हणजेच भूगोलाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता आपण प्रश्नाकडे परत जाऊ. हा प्रश्न होता काय, जागतिक राजकारणावर भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झाला. आता आपण शेवटचा जो पॅरेग्राफ पाहिला त्याच्यामध्ये पहा, जीवनशैलीतील साम्यभेदांच्या आहे ना, जीवनशैलीतील साम्यभेद आपल्याला नकाशामुळे लक्षात आले. त्या ज्ञानामुळे राष्ट्र ही संकल्पना निर्माण झाली. आपण मगाशीच बघितलं, राष्ट्र ही संकल्पना निर्माण झाली. जागतिक राजकारणावर काय परिणाम झाला, राष्ट्र संकल्पना निर्माण झाली. आपल्या राष्ट्राच्या सीमारेषा सांभाळणे त्यामुळे काय झालं, महत्त्वाचं वाटू लागलं. आधी राष्ट्र निर्माण झालं आणि त्या राष्ट्राच्या सीमा सांभाळणं महत्त्वाचं वाटू लागलं, म्हणून त्या सीमावरून वाद सुरू झाले. आलं लक्षात. त्यानंतर राजकारणातील घडामोडीनुसार भौगोलिक नकाशे बदलतात. हे खरं आहे का, अजिबात नाही. आतापर्यंत तुम्ही वाचलं नाही तसं. राजकारणातील घडामोडींनुसार म्हणजे राजकारणातल्या घडामोडींनुसार नकाशे बदलतात का भूगोलाचे, नाही बदलत. आता भूगोलाचे नकाशे आहे तसेच आहेत पहिल्यापासून, म्हणजे जे भूगोलाच्या सीमा आहेत त्या पहिल्यापासून राजकारणामुळे किंवा त्या घडामुळे त्याचा परिणाम झालेला नाही. म्हणजे आता इथं काय, अ बरोबर ब बरोबर, इथं उत्तर नंबर 1 अ आणि ब. पुढे काय म्हणलं ते, या उतार्यासाठी पुढील कोणते शीर्षक योग्य ठरेल. आता तुम्ही उतारा वाचलाय माझ्यासोबत आहे का नाही, तर तुम्हाला दर्यावर्ती भारतीय हे वाटत नाही, कारण ती सुरुवातीच्या गोष्टीमध्ये दर्यावरती सांगितले. प्राचीन भूगोल हे पण नाही. भूगोल आणि मानवी उत्क्रांती आणि भूगोल आणि राष्ट्रवाद. आता इथं माणसाच्या उत्क्रांतीचा विषय झालाय आणि भूगोलाचा विषय झालाय. भूगोल आणि राष्ट्रवाद हा होऊ शकत नाही. माणसाची प्रगती आणि भूगोल याचा संदर्भ काय हे सांगण्याचा या उतार्यातून प्रयत्न होता, म्हणून उत्तर नंबर 3 पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शीर्षक सुद्धा शोधता येतं. पण आता इथं काय केलं आपण, पहिला जो उतारा होता याच्यापेक्षा थोडासा सोपा होता. दुसरा उतारा थोडासा काय केला त्यांनी, आणखी डीप टाकला. मग आता उतार्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक वस्तुनिष्ठ, पहिला जो उतारा होता तो वस्तुनिष्ठ माहिती होता. दुसरा जो उतारा आहे थोडासा अर्थावर बेस होता किंवा थोडासा आकलनावर आधारित होता. तुम्हाला त्या म्हणण्याच म्हणजे लेखकाचं काय म्हणणं आहे हे पण समजलं पाहिजे. लेखकाला या उतारात काय म्हणायचं होतं की नकाशे कसे निर्माण झाले आणि नकाशामुळं या भारताच्या म्हणजे भूगोलामुळं आपल्याला देशाच्या सीमेवर काय परिणाम झाला किंवा जगाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला भूगोल आणि त्याचं ज्ञान आणि माणसाची प्रगती ह्या गोष्टीवर आधारित हा लेख होता किंवा हा उतारा होता. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादं वाचन करताय, मग तुम्ही पेपरमध्ये असेल, आधुनिक एखादी चालू घडामोडी असेल त्याच्यावरती पण उतारा येऊ शकतो किंवा आपल्या भाषिक ज्ञानावर उतारा येऊ शकतो. अशा कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यावरती उतारा बनू शकतो. मग उतारा तयार होत असताना उतार्यामध्ये लेखक काहीतरी बोलत असतो, त्या लेखकाला तुम्हाला जर कनेक्ट होता आलं, लेखक काय म्हणतो हे जर तुम्हाला समजलं तर विषय संपला. मग तुम्हाला पर्यायातून उत्तर काढता येतात, पण स्टेप बाय स्टेप करायचं आहे. पहिले तुम्हाला उतारा वाचायचा नाही, पहिले तुम्हाला प्रश्न वाचायचे, महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढायचे आणि त्यानंतर तुम्ही उतार्याकडे जायचं. आणि उतारा वाचत असताना उतार्यामध्ये तुम्ही जे कीवर्ड्स बाजूला काढले ते तुम्हाला कीवर्ड सापडले की तो अर्थ तिथंच तुमचा असणार आहे आणि तुमचं उत्तर तिथं क्लिअर होणार आहे. त्यामुळे जास्त काही नाही, इथं प्रॅक्टिसचा विषय. जितकी जास्त प्रॅक्टिस तितकं लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. उत्तरात लवकरात लवकर जर पोहोचायचं असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. त्यामुळं रोज किमान 1-2 उतारे तुम्ही सोडवणं अति आवश्यक आहे. असं कराल तर तुम्हाला सांगतो, गट ब असू द्या, गट क असू द्या, MPSCचा कुठलाही उतारा असू द्या तुम्ही सोडवू शकता 100%. आता तुम्हाला सर एवढे उतारे आणायचे कुठून. आता उतार्यासाठी संदर्भ तुम्हाला जर सांगायचा झाला तर गट ब चे आणि गट क चे भरपूर साऱ्या मुख्य परीक्षा आहेत, त्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला उतारे आले ते उतारे तुम्ही सोडू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, उतारे फक्त MPSCने विचारलेले सोडवा, मनाने सराव उतारे सोडू नका. हे सराव उतार्यात काय होतं की सराव उतार्यामध्ये जी प्रश्न विचारण्याची जी टेंडन्सी आहे किंवा जी टेक्निक आहे, जी पद्धत आहे ती मॅच नाही होत.
आणि मग बऱ्याच लोकांनी तुम्हाला काहीतरी उगाच अवघड उतारे करून तुमच्या पुढे मांडलेत, पण त्याच्यामुळे तुमच्या मेंदूचा होईन भोगा. काही गरज आहे का तशी? गरजच नाही. जसं आवश्यक आहे आयोगाला तसं तयारी करा. मग तुम्हाला डिपार्टमेंटल PSIच्या झालेले आणखी उतारे आहेत ते घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही ग्रुप सीचे प्रत्येक ग्रुप सीच्या पेपरमध्ये तुम्हाला उतार आहे, एक 2 उतार आहेत काही काही पेपरमध्ये, ते उतारे सोडवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही MPSCच्या गट ब आणि गट क च्या पेपरमधले सगळे उतारे सोडा. एवढे उतारे जर तुम्ही सोडून गेलात तर मी गॅरंटी देतो तुम्हाला येणाऱ्या उतार्यावरती तुम्हाला उत्तर कसं काढायचं हे समजून जातं. हे काय असं थोडीच आहे एखादा उतारा पाठ करायचा आणि त्याचं उत्तर करायचं, असं अजिबात नाही. म्हणून तुम्हाला आवश्यकता काय आहे की उतार्यावरती जर उत्तर काढायची असतील तर मी सांगितलेल्या टेक्निकचा वापर करा आणि त्यासाठी रोज प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कराल तर परफेक्ट व्हाल. धन्यवाद.